नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ड्रीम जॉब या चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 2023 या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं आणि खूप मोलाचे अनुभवही दिले. त्याच अनुभवातून आपण 2024 या वर्षाची चांगली सुरुवात करून आपले सर्व स्वप्न या नवीन वर्षात पूर्ण करू. तर मित्रांनो, तुम्ही एक टार्गेट ठेवलेलं असेल की आपण आता 2024 मध्ये एक स्वप्न पूर्ण करणार. तर मित्रांनो, तुमचे स्वप्न काय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि त्यासाठी 100% मेहनत देऊन कसं ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येईल याची 2024 मध्ये आपण मित्रांनो प्रयत्न करू. मित्रांनो, तुमचे स्वप्न पूर्ण करत असताना येणारे छोट्या-मोठ्या अपडेट आणि प्रॉब्लेम्स आपण या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो आणि तुमची त्याप्रमाणे मदत करत असतो. त्यासाठी सुद्धा आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरती नॉर्मलायझेशन बद्दल. सेकंड, कोणत्या शिफ्टचे मार्क कमी होतील आणि कोणत्या शिफ्टचे मार्क वाढतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, मार्क्स किती प्रमाणात कमी होईल व खरंच कमी मार्क्सवाल्यांचे म्हणजे 20 ते 25 मार्क वाढणार का, मग त्यांचे सिलेक्शन होईल का, या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या 19 दिवसांमध्ये 57 शिफ्टमध्ये एक्झाम झाली. मित्रांनो, 36 जिल्ह्यात केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. मित्रांनो, 57 शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या, त्यामुळे प्रत्येक शिफ्टची पेपरची काठिण्य पातळी वेगवेगळी होती. त्यामुळे त्यामध्ये समानता यावी म्हणून मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या फॉर्म्युलाचा वापर करतात मित्रांनो नॉर्मलायझेशन करण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, कोणत्या शिफ्टचे मार्क वाढणार व कमी होणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे मत असे आहे की 17 ते 28 या दरम्यान झालेले एक्झाम हार्ड होत्या व 28 ते 14 या दरम्यान झालेले एक्झाम सोपे होते व त्यांना जास्त मार्क पडलेले आहेत. त्यामुळे त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क कमी होतील व 17 ते 28 या दरम्यान झालेले एक्झामचे मार्क नॉर्मलायझेशन मध्ये वाढतील, कारण तो एक्झाम आणि ते झालेले पेपर हार्ड होते. आणि हो मित्रांनो, 17 ते 28 या दरम्यान झालेल्या एक्झाम थोड्याशा हार्ड सुद्धा होत्या मित्रांनो. आणि जे कॅन्डिडेट एक्झामला गेले होते त्यांना पेपर पॅटर्न सुद्धा माहीत नसल्यामुळे त्यांचे मार्क सुद्धा कमी आलेले आहेत व पेपर हार्ड असल्यामुळे सुद्धा मार्क कमी आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढण्याची शक्यता आहेत. पण मित्रांनो, त्या दरम्यान झालेल्या प्रत्येक शिफ्ट अवघड होत्या असं नाही. काही शिफ्ट सोपे सुद्धा होते, त्यांचे मार्क जास्त प्रमाणात वाढणार नाही. त्यामुळे मित्रांनो, त्यातील सर्व विद्यार्थ्यांचे किंवा सर्व एक्झामचे मार्क वाढतील किंवा सर्व शिफ्टचे मार्क वाढतील असं नाही मित्रांनो. फक्त 7 ते 8 शिफ्ट हार्ड होत्या मित्रांनो, बाकीचे सर्व शिफ्ट नॉर्मल होत्या मित्रांनो त्यामध्ये सुद्धा. आणि मित्रांनो, 28 ते 14 या दरम्यान झालेल्या एक्झाम विद्यार्थ्यांना जास्त मार्क सुद्धा पडलेले आहेत मित्रांनो. यांची 2 ते 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे मित्रांनो, पेपर पॅटर्न माहीत झालेला होता. त्यानंतर स्टडी करण्यासाठी थोडासा टाइम सुद्धा भेटलेला होता. 8 ते 10 दिवस भेटले तरी खूप इनफ असतात मित्रांनो. त्यानंतर काही क्वेश्चन सुद्धा रिपीटेड होते, पण मित्रांनो त्याचा एवढा असा काही फरक पडत नाही. त्यामुळे पण यामध्ये पेपर सोपा होता, पेपर पॅटर्न समजला होता, तर मित्रांनो सर्वांसाठी झाला होता. आणि त्यामुळे त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क जास्त असले तरी त्या प्रमाणात कमी सुद्धा होऊ शकतात मित्रांनो. आणि तुमची जर हार्ड पेपर असेल, हार्ड शिफ्ट असेल, तर त्यामध्ये कमी होणार नाही, मार्क वाढतीलच मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये. 17 ते 28 या दरम्यान असलेल्या खूप शिफ्ट हार्ड होत्या, त्यामुळे त्यांचे कमी मार्क असतील तरी त्यामध्ये 10 ते 15 मार्क वाढतील मित्रांनो, याची चान्सेस आहेत. तसेच मित्रांनो, आपण नॉर्मलायझेशनवर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तीच माहिती परत परत सांगितलं तर तुम्हाला सुद्धा इरिटेट होतं. त्यामुळे मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हे बघा मित्रांनो, त्या व्हिडिओचा लोगो आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, चॅनलवर गेलाच तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, निकाल कधी लागेल यावर सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण मित्रांनो, तलाठी भरतीवर स्टे असल्यामुळे काही उशीर होत आहे. त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनचा डाटा जास्त असल्यामुळे आणि विद्यार्थी जास्त असल्यामुळे यामध्ये सुद्धा उशीर होत आहे मित्रांनो. येत्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यानुसार स्कोर लिस्ट येईल मित्रांनो. चान्सेस खूप जास्त आहेत. न आल्यास 11 ते 15 या दरम्यान जिल्ह्यानुसार मार्क लिस्ट येईल मित्रांनो. तसेच तलाठी भरतीवर स्टेची सुनावणी 9 तारखेला असल्यामुळे निकाल जर आपल्या बाजूने लागला तर येत्या 20 दिवसात संपूर्ण निकाल लागून मित्रांनो जिल्ह्यानुसार मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर मित्रांनो, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट चेकिंग व त्यानंतर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत जॉईनिंग लेटर भेटेल मित्रांनो. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. आणि तुम्ही 2024 मध्ये
कोणते स्वप्न पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवलेले ते सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो. व त्यावर 100% प्रयत्न देऊन कसे ते पूर्ण करता येईल याची सुद्धा प्रयत्न करा मित्रांनो. ते करत असताना येणाऱ्या अडचण आपल्या टेलिग्राम आयडीवर सांगू शकता. त्या ठिकाणी तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू मित्रांनो. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात तलाठी भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल मित्रांनो. तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा टाकण्यात येईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली, त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो. आणि पुन्हा एकदा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील. मित्रांनो, 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 1 वेळा वाचा व पोलीस व्हा. हा पुस्तक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये 2004 पासून तर 2023 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण दिलेले आहे. हे तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करत असताना खूप महत्त्वाचं ठरेल मित्रांनो. जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन हे पुस्तक घेऊन टाका मित्रांनो आजच्या आज.